अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंधुर्वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीभतं सारासी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सूतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु जानामि पृथ्वी समुद्रली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिलांते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिलांते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशा गोविंदा तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म साक्षात् तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिकावर्धे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 6 भाग 2। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। अहम स्वहम कोहम परता श्री राम वसे स्वभावतम ऐसे ऐसिया अनन्यता भजे श्री रघुनाथा जानकी। पांडुरंगा करू प्रथम नमनम दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा ईशे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून उधारी जो जे आपले आपण देवा
ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 6व्या अध्यायाच्या भाग 2ला प्रारंभ करण्यापूर्वी गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामचंद्रांना नतमस्तक होऊन, हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज यांच्या चरणाशी लीन होऊन आपल्या शिवेला प्रारंभ. ओवीचं चिंतन आहे अहम कोहम सोहम परता. अहम अहम म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे आपल्याकडे असणारा जो अभिमान आहे. मी किंवा माझ्यामुळं सगळं घडतं, मी स्वतः स्वयंसिद्ध आहे, मी कुणाला कमी नाही, मी कुणाचं चालू देणार नाही, मी कुणाचं ऐकणार नाही, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी म्हणेल तेच पूर्व दिशा, अशी जी अवस्था असते त्याला अहम म्हणतात. जो गर्व असतो तो गर्वानं मगरमस्त झालेला असतो, त्याला अहम म्हणतात. पण परमार्थामध्ये अहंकार चालत नाही. भगवंताला अजिबात आवडत नाही. कारण तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अभिमान कोणाशीच नसाहे, तो भगवंती कैसे निसाहे. देवाला अभिमान अजिबात आवडत नाही. अभिमान संसारामध्ये, परमार्थामध्ये तो चालत नाही. दुसरं चिंतन आहे अहम सोहम. सोहम म्हणजे काय, तर मीच देव आहे, मीच ब्रह्म आहे, भगवान परमात्मा मीच आहे. म्हणजे तो भगवान परमात्मा किंवा ते ब्रह्म हे मीच आहे. ही जी अवस्था असते त्या अवस्थेला सोहम म्हणतात. आणि वास्तविक पाहता ज्या वेळेस आपण आईच्या गर्भामध्ये असतो, जो 9 महिने 9 दिवसाचा कालावधी असतो, त्याच्यामधला जो 6 महिन्यानंतरचा काळ असतो, त्या 6 महिन्यानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेस बालकाला वाचा प्राप्त होते, त्यावेळेस त्याच्या वाणीतून सोहम 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 हाच उच्चार बाहेर पडत असतो. अहम, सोहम आणि कोहम. कोहम म्हणजे मी कोण आहे, माझी अवस्था काय आहे, आपण या जगामध्ये कशासाठी आलेलो आहोत, आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही, कुणाच्या संगतीमध्ये बसायचं आहे, कुणाच्या संगतीमध्ये राहायचं आहे. म्हणून हरिपाठात म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंते. संगती करावी सदा सज्जनाची. संगत कुणाची करावी, सदा सज्जनाची. मी नेमकं कोण आहे, तर संताच्या भाषेमध्ये किंवा परमार्थाच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर संत म्हणतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत, आलो याची कारणाशी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. एकच कारण आहे आमचं येण्याचं. आलो आम्ही, पण कशासाठी वैकुंठातून आलो. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे ऋषी मुनींनी संत मंडळींनी लिहून ठेवलेले ते खरं करून दाखवण्यासाठी आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. आडराने भरले जग. हे जग सगळं आडरानानं भरलेलं आहे. झाडू संताचे मार्ग.
संत ज्या मार्गाने गेलेले आहेत, साधू संतांनी, सज्जन मंडळींनी जो रस्ता दाखवलेला आहे त्याच रस्त्याने आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे. जगालाही त्याच रस्त्याने किंबहुना आम्ही नेहू. आमच्या संगतीत येणाऱ्या सगळ्यांचं आम्ही कृत कल्याण करू. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि ते कसं वर्तो आम्ही? साच म्हणजे खरं, जे सत्य आहे ते जगासमोर मांडू आणि अत्यंत अंतकरणापासून भावनेनं भगवंतावर श्रद्धा ठेवून हे काम करू. आम्ही भगवंताचे कामारी आहोत, आम्ही भगवंताचे दास आहोत, आम्ही भगवंताचे सेवक आहोत. अशी ही एक अवस्था असते. झाडू संताचे मार्ग, आडराने भरले जग, उरला तो शेष, उचिष्टाचा भाग शिवू आम्ही. जे संतांनी वाढलेलं हे ज्ञानामृत आहे, हे ग्रंथ आहेत, त्यांनी जे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्या खिरापतीचा उरलेला उचिष्ट भाग आम्ही सेवन करू आणि अडरानाने चाललेल्या जगाला रस्त्यावर आणू. ही एक अवस्था असते. अहम कोहम, अहम सोहम कोहम, परता, याच्या पलीकडे या तीन अवस्था सांगितल्या ना, या तिन्ही अवस्थेमध्ये भगवान परमात्मा कुठेही अडकत नाही, कुठेही बसत नाही. या अवस्थेच्या पलीकडची अवस्था, अतिशय उच्च कोटीची अवस्था भगवंताची असते आणि हाच भगवंताचा मूळ स्वभाव आहे. आणि तोच भगवान परमात्मा श्रीराम म्हणून अवताराला आलेला आहे. श्रीराम वशे स्वभावता, असे असणारे श्रीराम आहेत. ऐशे ऐशिया अनन्यता, असा असणारा भगवान परमात्मा, ज्या भगवंताचं चिंतन करताना वाणी सुद्धा कुंठित होते. 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कळा, 1000 जीवांचा शेष सुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन करताना थकला, शिनला, भागला. आणि देव असा नाही, असा नाही, असा नाही, पण कसा आहे हे सांगायला चालू नाही. तिथं आपण पामरांनी काय वर्णन करावं? आणि असा असणारा भगवान परमात्मा परा पश्यंती मध्यमा वैखरी, या परा पश्यंती मध्यमा वैखरी या परेच्याही पलीकडचा असणारा तो परमात्मा, असा हा श्रीराम, त्याचा हा मूळ स्वभाव आहे. आणि अशा भगवान परमात्म्याला, अशा उच्च कोटीच्या जगाच्या मालकाला सीता माता जानकी भजते म्हणतात. भजते म्हणजे काय तर श्रीरामाचं भजन करते. ध्यानीमनी पांडुरंग रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, अशी अवस्था जानकी माऊलीचे. आणि जानकी माऊली श्रीरामाची सेवा करते, श्रीरामाचं चिंतन करते, श्रीराम या भगवंताचं भजन करते. श्रीराम गतीची ही गती, श्रीराम सीतेची निज शक्ती, श्रीराम सबाय सर्वाभूती, तयाची स्थिती जानकी. श्रीराम ही गतीची गती आहे, नात्रय म्हणतात. हे जग चालतं, ह्या जगाला चालवणारा कोण आहे तर श्रीराम आहे. नात्रया म्हणतात, गतीला सुद्धा गती देणारा भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीन. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली, अहंता मग कोठे. देखावी ऐकावी एक नारायण, त्याचे भजन चुको नको.
जो भगवान परमात्मा या सूर्याला सुद्धा चालायला लावतो, वेदांनाही बोलायला लावतो, असा असणारा भगवान परमात्मा तुझी सत्ते सूर्याशी चालणे, तुझी सत्ते वेदांशी बोलणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, असा ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवान परमात्मा गतीलाही गती देतो, म्हणजे चालना देतो. श्रीराम सीतेची निजशक्ती, सीता माऊली आहेत, त्या माऊलीच्या अंतकरणामध्ये जो भगवान परमात्मा आहे तो श्रीराम आहे. निज स्थिती ही सीता माऊलीची स्वतः श्रीराम आहेत. नात्रय म्हणतात निज शक्ती म्हणजे तरी काय. आपली ही अवस्था व्हायला पाहिजे की राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, डोळा आणि मन आपलं लंपट झालं पाहिजे, ते भगवंताशी जडलं गेलं पाहिजे, एकरूप झालं पाहिजे. एकविध भाव आम्ही न धरू पालट, न चंडू हे वाट सापडली. भगवान परमात्म्याच्या एकदा परमार्थाच्या मार्गाला लागलं की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, ही अवस्थाच व्हायला पाहिजे. आणि साधकाची ती अवस्था होते, राहो आता हेची ध्यान, डोळा मन लंपट, कोंडू कोंडून धरीन जीवे, देह भावे पूजीन. भगवंताला आतमध्ये आपण साठवायला शिकलं पाहिजे. आणि भगवान परमात्मा जर आत वास्तव्य करायचे असतील तर आतली सर्व असणारी दुर्गंधी, घाण, मल, विक्षेप, आवरण हे सगळं बाहेर काढलं पाहिजे. होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी. ज्या वेळेस हे होईल, मल, विक्षेप आणि आवरण आपण काढून टाकू, अहम सोहम कोहम याच्या पलीकडची अवस्था होईल, त्यावेळेस आपली भक्ती उच्च कोटीची होते, साधकाला सिद्धता प्राप्त होते आणि त्याची भक्ती कळसाला पोहोचते. ज्या भक्तीचा पाया संतांनी घालून दिलेला आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला असे कळस. आणि अशा प्रकारच्या कळसाला ही भक्ती येते. आणि मग भगवान परमात्मा आपल्या अंतरंगामध्ये, अंतकरणामध्ये, हृदयामध्ये स्थिरावतो, राहतो. आणि तो भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये राहत असताना आपलं अंतकरण एवढं स्वच्छ, सुंदर, सत्यम शिवम सुंदरम हे झालेलं पाहून भगवान परमात्म्याला सुद्धा ते आवडतं. आणि भगवान परमात्मा दुसरीकडे कुठेही वास्तव्य करत नाही. म्हणून संत जनाबाई म्हणतात, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनी या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय, त्या हृदयाचं मी घर केलं आणि त्या घरामध्ये कुणाला कोंडलं तर भगवान परमात्मा, विठेवर उभा असणारा जगाचा जगदात्मा, जगाचं जीवन असणारा विठ्ठल पांडुरंग त्याला आतमध्ये कोंडला. हे करत असताना आपली भक्ती खरोखर उच्च कोटीची असावी. आणि भगवान परमात्मा त्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये येतो. आणि तुकोबारायांचं जे चरण आहे अभंगाचं, तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडू दिया. तुम्ही सावळ आहे, सुकुमार आहे, राजेश आहे, मदनाचा पुतळा आहे, एकदम गोजिरा आहे तुम्ही. पण भगवान परमात्मा आमची एकच विनंती आहे की आम्हाला तुमचं दर्शन द्या. आम्ही पाया पडायला तयार आहे, आम्ही नतमस्तक व्हायला तयार आहे. तुमच्या चरणाशी लीन व्हायची आमची अंतकरणापासूनची भाव इच्छा आहे. आम्ही हीच भूमिका घेतलेली आहे. देवानं आम्हाला दर्शन द्यावं, आम्ही त्याच्या चरणावर नतमस्तक व्हावं.
आणि अशीच स्थिती जी देवत्व म्हणतात, देवतेची संत निमित्त मात्र प्रतिमा सीता माऊलीची निजस्थिती म्हणतात. अशी निजस्थिती आपली ही साधकाची, सज्जनाची, भक्त मंडळीची व्हावी. श्रीराम सभाह्य सर्वाभूती. अहो देव कुठं नाही अशी जागा आहे का? जळी स्थळी काष्टी पाषाणी भरोनी राहिला चक्रपाणी. जगी जनार्दन व्यापक अशी भगवंताची स्थिती आहे. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचूनी ठाव नाही रीता रे. हरी येथे रे हरी तेथे रे, हरी वाचूनी ठाव नाही रीता रे. हरी आला रे हरी आला रे, हरी आला रे अवघा परमानंदू झाला रे. भगवान परमात्मा जगामध्ये व्यापक आहे. मुनी मानसी तोच आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ रज तम सत्व ब्रह्म विष्णू महेश हे सगळं 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 भगवान परमात्माच व्यापक आहेत. सगळे त्याचे अंश आहेत. आणि असा भगवान परमात्मा सगळ्याच्या आतमध्ये पण आहे. कारण आतमध्ये तो परमात्मा आहे म्हणूनच आपण बोलतोय. आपण जिवंत आहोत हे लक्षण आहे. आपल्यामध्ये राम आहे म्हणून आपली सगळी या जीवनाची व्यवस्थित जी दशा आहे ती चालते. ही अवस्था परिपूर्ण होते आणि जीवन जगण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. पण कधी आतमध्ये राम आहे तोपर्यंत. असा भगवान परमात्मा आतमध्ये आहे, बाहेर आहे. म्हणजे भगवान परमात्माची जी अवस्था आहे ती सभाई आहे. आतमध्ये आहे, बाहेर आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरही कोंदले. आपलं जे घर म्हणजे अंतकरण आहे ते भगवान परमात्मेने कोंडून कोंडून भरलेलं आहे. सगळीकडे व्यापक असा भगवान परमात्मा आहे. म्हणून नात्रय याच रामायणामध्ये सांगतात, माझ्याची हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत. माझ्या हृदयामध्ये कोण नांदतो आहे तर तो भगवान परमात्मा नांदतो आहे. आणि तो भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे. सर्व भूत प्राणी मात्रामध्ये तो आहे. सर्व जीव जंतूमध्ये तो आहे. अणु रेणूयात तोकडा तो आकाशा एवढा. अणु रेणूमध्ये म्हणजे चराचरामध्ये तो भरून राहिलेला असा भगवान परमात्मा. माझ्याच हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत. मूर्तिमंत म्हणजे साक्षात स्वरूपानं, चैतन्य घन अवस्थेमध्ये, जाज्वल्य स्वरूपामध्ये असा असणारा भगवान परमात्मा माझ्या हृदयात आहे, माझ्या अवतीभोवती आहे. बाहेर आहे म्हणजे अवतीभोवती आहे, माझ्या जवळपास आहे. मागे पुढे उभा राहे मंगेश. भगवान परमात्मा ह्या सगळ्याच्या अवतीभोवती असतो. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळता आलिया आघात निवाराया. आलेले आघात आपल्या भक्तावरचे चुकवण्यासाठी भगवान परमात्मा नित्य सदोदित अखंड कष्ट घेत असतो आणि भक्ताच्या माग पुढे उभा राहत असतो. असा भगवान परमात्मा सर्वांच्या अंतकरणामध्ये आहे. पण अशा भगवान परमात्म्याची दयाची स्थिती जानकी
जानकी मातेची निजशक्ती भगवान परमात्मा आहेत म्हणतात. पण भगवान परमात्म्याला जे एवढं बळ कुणामुळे प्राप्त होतं तर त्यांचीच अर्धांगिनी असणारी माऊली जानकी माता, ज्यांचं नाव आहे सीता, त्या श्रीरामाची स्थिती आहे. म्हणजे जगाला चालवणारा राम आहे, पण रामाची स्थिती गती सीता माता आहेत असं नाथत्रयांचं म्हणणं आहे. ऐसिया श्रीराम भजना पुढे रावण भयते बापुढे येऊन शके सीते पुढे सीताही रडे लटकेची. अशा असणाऱ्या श्रीरामाचं भजन करत असताना सीता माऊलीच्या मनामध्ये स्वानंद आहे. सीता माऊलीच्या मनामध्ये आनंद आहे. सीता माऊलीच्या मनामध्ये ब्रह्मानंद आहे. सीता माऊलीच्या मनामध्ये परमानंद आहे. आणि या सगळ्या आनंदाच्या अवस्था उसळून आलेल्या आहेत. एवढा आनंद आहे. आणि भगवान परमात्मा अंतकरणामध्ये असेल, मुखामध्ये भगवंताचं नाव असेल, हृदयामध्ये भगवंताचं चिंतन असेल, तर मग तिथं भीती येईल का? कुणाची भीती वाटेल का? आणि रामाच्या नामापुढं, भगवंताच्या नामापुढं रावण बापुड आहे म्हणतात. दुबळा आहे, दुबळा, किरकोळ आहे, अति सामान्य आहे. आणि त्या रावणाची भीती अशोकवनाच्या ठिकाणी असणाऱ्या माऊलीला अजिबात सुद्धा वाटत नाही. आणि अशा असणाऱ्या सीता माऊली त्या रावणाची तर विषादच नाही म्हणतात. येऊन शके सीते पुढे. त्या रावण तर येणारच नाही, पण रावणाची भीती सुद्धा सीता माऊलीच्या समोर येऊन उभी राहू शकत नाही. पण सीता ही रडे लटकेची. सीता माऊली ही लटकत रडण्याचा प्रयत्न करतात. कारण जसं वाल्मिक मुनींनी शतकोटी रामायण केलं, ते संस्कृत मध्ये होतं म्हणून मराठीमध्ये नाथत्रयांनी प्राकृत भाषेमध्ये भावार्थ रामायण केलं. आणि त्यांनी जे चरित्र कथन केलं तशा प्रकारेच वरतून धावण्याचं काम, वागण्याचं काम जसे श्रीराम प्रभू करत आहेत तसेच माऊली सीताही करत आहेत. सीता माऊलीचं रडणं म्हणजे मिथ्या आहे, लटक आहे असं नाथत्रय म्हणतात. राम सीतेची अनन्यता, श्रीरामा वेगळी नव्हे सीता. सीते वेगळे श्री रघुनाथा, नाही सर्वता दुरी जाणे. श्रीराम सीतेची अनन्यता. राम सीता, सीता राम हे शब्दच एकामेकाला सोडून राहू शकत नाहीत. सीता आणि राम हे वेगळे नाहीतच. आता सांगितलं ना एवढ्या ओव्यामध्ये की एकमेकाचा अनन्य संबंध आहे, एकमेकाचा सहयोग एकमेकामध्ये मिसळलेला आहे. जसं चिकलन पाणी वेगळं करता येत नाही, चिकलन पाणी जसं वेगळं करता येत नाही, तसं प्रकृती आणि पुरुषाला वेगळं करणं हे अशक्य प्राय आहे. मग भगवान परमात्म्यांची अर्धांगिनी माऊली जानकी या दोघांची अनन्यता आहे. म्हणजे दोघंही एकच आहेत, दोघांचंही ऐक्य आहे. श्रीरामा वेगळी नव्हे सीता. राम एक सीता एक असं काही आपण फरक मानू नये म्हणतात. कथेसाठी राम आणि सीता आहे. तसं पाहिलं
तर दोन्हीही एकच आहेत. राम आणि सीता वेगळी नाही, किंवा रामापेक्षा वेगळी अशी कोणीतरी आहे ती सीता, असं म्हणण्याचं कारण नाही. म्हणतात सीते वेगळे श्री रघुनाथा, आणि सीता वेगळे आणि श्रीराम वेगळे, रघुनंदन वेगळे आणि जानकी वेगळी, असंही मानण्याचं काम नाही. म्हणले दोघं अवताराला आलेले आहेत. संत कार्य, भक्ती मार्ग, परमार्थ सिद्धीला जावा, कारण परमार्थ हे महाधन. जोडी देवाचे चरण, जे भगवंताच्या चरणाला जोडण्याचा दुवा साधतो त्याला परमार्थ म्हणतात. असं परमार्थ म्हणजे श्रेष्ठ धन असणारा परमार्थ उच्च कोटीला पोहोचवण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या अर्धांगिनी सहित म्हणजे प्रकृती आणि पुरुष दोन्ही अवताराला आलेले आहेत. म्हणून नाथरायांचं म्हणणं आहे सीता वेगळी, राम वेगळा, दोघे एकमेकापासून दूर राहू शकतात. ह्या सगळ्या मिथ्या गोष्टी आहेत, ह्या लटक्या गोष्टी आहेत. दोन्ही एकमेकापासून कधीही नाही सर्वता दुरी जाणे. दोघं एकमेकापासून कधीही विभक्त होऊ शकत नाहीत, वेगळे राहू शकत नाहीत, वेगळे राहण्याची भाषा करू शकत नाहीत. एक ह्या टोकाला एक ह्या टोकाला अशी कधीही विषम अवस्था दोघांमध्ये नाही. भगवान परमात्म्याची ही अवस्था आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, सर्वाभूती समभाव, ही देवत्वाची येणारी प्रचिती आहे. आणि म्हणून भाविक भक्त हो, श्रीराम भक्त हो, सज्जन मंडळी हो, श्रोते मंडळी हो, श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही जाणून घ्या की कथेपुरतं लक्षात ठेवणं सीता आणि राम हे योग्य आहे. द्वैतामध्ये ते योग्य आहे, पण अद्वैती अवस्था असल्यानंतर अद्वैती तो नाही बोलाचे कारण अद्वैतामध्ये सीता आणि श्रीराम एक आहेत. ते दोघं एकमेकाला कधी सोडूनच राहू शकत नाहीत म्हणण्यापेक्षा साखर आणि गोडी, फूल आणि त्याचा सुगंध, दिवा आणि प्रकाश हे जसे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत किंवा ह्या गोष्टी एकमेकापासून वेगळ्या करता येत नाहीत, तसं नाही सर्वता दुरी जाणे, दूर जाणे, लांब जाणे, एकमेकाचा सहवास तोडणे, ही भूमिका ही तर अजिबात चालत नाही. हे चालतं फक्त संसारामध्ये, परमार्थामध्ये या गोष्टीला किंमत नाही. म्हणून एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राम सीतेची अनन्यता, सीता माऊली आणि श्रीराम एकच आहेत आणि आपलीही भक्ताची तीच अवस्था व्हावी. देव आणि भक्त यांच्यामध्ये दुरी नसावी, याच्यामध्ये अंतर नसावं, याच्यामध्ये सदैव ऐक्य असावं आणि मग आपली अवस्था होते. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भगवान परमात्मा आपला व्हावा, आपण देवाचं व्हावं. देव माझा माझा माझा, मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा, मी कधीही खोटं बोलणार नाही. हे तन मन धन मी भगवंताला अर्पण केलेलं आहे. अशी ज्यावेळेस भक्ताची अवस्था होते त्यावेळेस देव भक्तामध्ये फरक राहत नाही आणि अवताराला आलेलं कार्य सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही, अशी अवस्था होते. म्हणून सीता माऊली आणि श्रीराम प्रभू यांच्यामध्ये सदैव ऐक्य आहे. दोघं एकमेकाची स्थिती गती, निज स्थिती, निज शक्ती हे सर्व सीता माऊली आणि श्रीराम दोघं
एकमेकास परस्पर पूरक आहेत, अशी दोघांची अवस्था आहे, असा नात्रयंचा आपल्याला सांगण्याचा अट्ठास आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो श्री रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थम. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला. केशवा नारायणा माधवा गोविंदा. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंग. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.